नमस्कार, मी योगेश. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथील अकबर मोहल्ला परिसरात जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी फिर्याद नोंदवून घेण्यास विलंब झाल्याचा आणि FIRमध्ये काही बाबी चुकीच्या पद्धतीने नमूद करण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. या प्रकरणामुळे परिसरात चर्चा रंगली असून तक्रारदारांनी न्यायासाठी कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार घटना घडल्यानंतर हातकणंगले पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले असता सुरुवातीला फिर्याद नोंदवून घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे महिलांसह कुटुंबियांना रात्री उशिरापर्यंत तसेच पहाटेपर्यंत पोलीस ठाणे परिसरात थांबावे लागल्याचा दावा करण्यात आला आहे. जवळपास 12 तासांनंतर गुन्हा नोंद करण्यात आल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. दरम्यान या घटनेशी संबंधित असल्याचा दावा करण्यात येणारा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये महिलांचा आक्रोश, लहान मुलांचे रडणे, आरडाओरड तसेच मारहाणीचा प्रकार सुरू असल्याचे दिसून येत असल्याचा दावा नागरिकांकडून केला जात आहे. काही दृश्यांमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींच्या अंगावरील रक्ताचे डागही दिसून येत असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओमुळे घटनेबाबत जनतेमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. मात्र व्हायरल व्हिडिओची स्वतंत्र अधिकृत पडताळणी झालेली नाही. तक्रारदारांनी आणखी आरोप करताना सांगितले की या घटनेत 8 महिन्यांच्या गरोदर महिलेवर हल्ला झाला असून अल्पवयीन मुलीवरही मारहाण करण्यात आली. तसेच गळ्यातील सोन्याचा दागिना हिसकावून घेतल्याची बाब वारंवार सांगूनही FIRमध्ये योग्य पद्धतीने नोंद करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याशिवाय अल्पवयीन मुलीच्या संदर्भातील काही बाबीही नोंदविण्यात आल्या नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. या प्रकरणातील एका आरोपीकडून शासकीय पदाचा गैरवापर झाल्याची चर्चा परिसरात सुरू असली तरी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दुसरीकडे पोलीस प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार तक्रारीच्या आधारे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून गुन्हा नोंद करण्यात आला असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासादरम्यान उपलब्ध पुरावे, जबाब आणि इतर बाबींची पडताळणी करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच प्रकरण ऑनलाईन नोंद झाल्यानंतर काही तांत्रिक प्रक्रियेमुळे तत्काळ बदल करणे शक्य नसल्याचेही समजते. दरम्यान या प्रकरणातील सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी करून न्याय मिळावा अशी मागणी तक्रारदारांनी केली असून सोमवारी कोल्हापूर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे समजते. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणाचे नेमके स्वरूप स्पष्ट होणार आहे. तन्वीर ताजुद्दीन मुजावर, राहणार रुकडी. आमचे शेजारी कुतुबुद्दीन नजरुद्दीन मुजावर त्यांच्यात आणि आमच्यात एका थोडक्याच्या जागेसाठी हद्दीसाठी असा वाद होता आणि तो आम्हाला वारंवार आम्हाला त्रास देत होता. माझ्या पायाला मारहाण पण केल्या, फ्रॅक्चर झालंय, त्यानंतर पाठीवर वनं पण उठलेले आहेत. तसंच माझी मुलगी आम्हाला सर्वांना वाचवण्यासाठी मध्ये आल्यानंतर त्या कैद मुजावरने त्याला उचलून टाकले, त्याचे कपडे वगैरे फाडले. त्यानंतर आयशा कुतुबुद्दीन मुजावर यांनी आमच्या काकांना मारहाण केली. बापजीने, अल्ताफने ह्या सर्वांनी मिळून काकांना, माझ्या पत्नीला मारहाण केली. त्यानंतर मी परत दुसऱ्यांदा आणि सोडवलं जाताना सगळ्यांनी मिळून मला मारले आणि हे वारंवार होत असते सर. ह्याच्या पहिला पण कित्येकदा झाले आणि मी पोलीस आहे, कोण काय करते हे बघून असे आम्हाला धमकी देत असतात. त्यानंतर आम्ही ह्याची फिर्याद देण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये आलो. आम्हाला रात्री 11 ते सकाळी आत्ता वाजलेत किती 11-12 काय तर वाजलेले आहेत. आत्तापर्यंत आम्हाला इथे ताटकळत बसवलं. त्यानंतर जी फिर्याद आम्हाला द्यायची होती त्या पद्धतीने तिने घेतलेली पण नाही आहे आणि तिथं जे आमच्या पत्नीचे मंगळसूत्र जे त्यांनी तोडून घेतलेलं आहे तिने तिथं तुटून पडले असं लिहिलेलं आहे. त्या फिर्यादी आमच्या म्हणण्यानुसार पण नाही आहेत. माझ्या मुलगीची वय 17 आहे, ती अल्पवयीन आहे.